भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिणच्या वतीने सिडको हडको भागातील पंचशील बुद्ध विहारात दिनांक 25 मे ते 3 जून पर्यंत 10 दिवसीय श्रामणे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या शिबिराचे उद्घाटन जिल्हा संस्कार उपाध्यक्ष PM वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष सुभाष डोंगरे होते, तर धम्म मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड दक्षिणचे जिल्हाध्यक्ष हौसाजी वारगडे, नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष गणपत गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा रेखा पंडित उपस्थित होते। 10 दिवस चालणाऱ्या या शिबिरात 45हूनही अधिक श्रामणेरांना भारतीय बौद्ध महासभा भिक्खू संघाचे उपाध्यक्ष संघनायक पूज्य भंते महावीरो महाथेरो, पूज्य भंते बोधिधम्मो व केंद्रीय प्रशिक्षक नाना बागुल हे प्रशिक्षण देणार आहेत। प्रारंभी पूज्य भंते बोधिधम्मो यांनी उपस्थितांना त्रिशरण पंचशील दिले, तर पूज्य भंते महावीरो महाथेरो यांनी श्रामणेरांना दीक्षित केले। कार्यक्रमास रमाई महिला मंडळाच्या पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभेचे नांदेड दक्षिण व उत्तरचे पदाधिकारी, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। भारतीय बौद्ध महासभा नांदेड दक्षिण यांच्या वतीने 10 दिवसीय शिबिर आज सुरुवात होत आहे। पंचशील बुद्ध विहार हडको नांदेड या ठिकाणी 25 मे ते 3 जून पर्यंत हे शिबिर या ठिकाणी चालणार आहे। आज समाजामध्ये जो युवा वर्ग आहे तो भरकटत चाललेला आहे। त्यांना सुसंस्कार आणि आदर्श जीवन जगण्याची आज आपल्या काळाची गरज आहे। त्यासाठी प्रत्येक माता पित्यांनी आपल्या बाळांना लहानपणापासूनच या धम्माचे प्रशिक्षण देणं, धम्मामध्ये आणणं, सुसंस्कारित करणं ही आता काळाची गरज आहे। तेव्हा आपण सर्व नांदेड शहर असेल, जिल्हा असेल, आपण प्रत्येक ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचं शिबिर आपण घ्यायचं आहे। यामध्ये अनेक प्रकारचे संस्कार शिकवले जातात। त्याच्यातला एक महत्त्वपूर्ण हा संस्कार आहे श्रामणेर जीवन जगण्याचा। आपण सर्वांनी समाजाला पुढे न्यायचं असेल, आदर्श बनवायचा असेल, येणाऱ्या पिढीला काही द्यायचं असेल, तर पारंपरिक देशामध्ये जी पद्धत अवलंबली जाते आणि बुद्धांच्या काळामध्येही भगवान बुद्धांनी आपल्या बाळ राहुलाला प्रवर्जित केलं, राजा अशोकांनी आपला बाळ महेंद्रला प्रवर्जित केलेला आहे। त्याचप्रमाणे आपणही ही बौद्ध धम्माची 2500 वर्षाची परंपरा व्यवस्थित चालवण्यासाठी सर्व मध्यमवर्गीय लोक असतील, कर्मचारी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, आपण सर्वांनी आपल्या बाळाला सुसंस्कारित करण्यासाठी या शिबिरामध्ये पाठवणे काळाची गरज आहे। आपल्या सर्वांच्या प्रती मंगलाची कामना करतो। सुखी हो मंगल। जय भीम। मी सुभाष डोंगरे, शहराध्यक्ष दक्षिण नांदेड या ठिकाणी 10 दिवसाचं प्रशिक्षण आयोजित केलेलं आहे। या प्रशिक्षणाला पूजनीय भंते महावीरो थेरो यांचं मार्गदर्शन लाभणार आहे। तसेच या शिबिरामध्ये 10 दिवसासाठी केंद्रीय शिक्षक नाना बागुल यांचं पण या ठिकाणी आगमन झालेलं आहे। या शिबिराच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या प्रचाराविषयी, प्रसाराविषयी, आचारसंहितेविषयी सगळ्या लोकांना माहिती देण्याचं काम या ठिकाणीहून केले जाते। या शिबिराचा सर्वात महत्त्वाचा उद्देश म्हणजे इथल्या समाजातल्या लोकांना बौद्ध धम्माच्या तत्त्वज्ञानाची ओळख व्हावी, त्याच्यानुसार त्यांचं आचरण व्हावं, या उद्देशानं पण या श्रामणे शिबिरांचं आयोजन केलेलं आहे। या सिडको हडको परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून श्रामणे शिबिराचं आयोजन केल्यामुळे इथं अतिशय बौद्धमय अशा प्रकारचं वातावरण तयार होते। वर्षभर या ठिकाणी वेगवेगळ्या बुद्धविहारातून धर्मग्रंथाचं वाचन होते, धम्माचे उत्सव या ठिकाणी साजरे केले जातात। या परिसरामध्ये सर्व उपासक उपासिका मोठ्या उत्साहाने हे श्रामणे शिबिराला उपस्थित राहतात आणि भंतेजी जे काही प्रवचन देतात, धम्माच्या विषयी जे काही सांगतात, त्या सर्वांचं पालन या ठिकाणी काटेकोरपणे केले जाते। आम्ही सर्व सिडकोवासीय अशा प्रकारच्या श्रामणे शिबिरामध्ये अगदी तन मन धनाने एकत्र येऊन
बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी, या विज्ञानवादी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदोदित आम्ही कार्यरत असतो। सर, नमो बुद्धाय, जय सम्राट, जय भीम, जय संविधान। मी हौसाजी वारघडे, जिल्हाध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड दक्षिण। आज 25 मे 2026 ते 3 जून 2026 या कालावधीमध्ये भारतीय बौद्ध महासभा, जिल्हा शाखा नांदेड दक्षिण व शहर शाखा सिडकोच्या संयुक्त विद्यमाने श्रामणेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आणि या श्रामणेर शिबिरामध्ये एकूण 45 श्रामणेरांची नोंद झालेली आहे। एकूण 10 दिवस शिबिर या ठिकाणी पंचशील बुद्ध विहार सिडको नांदेड येथे चालणार आहे। या शिबिरामध्ये वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आमचे केंद्रीय शिक्षक या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे। आणि हे श्रामणेर शिबिर भंते महावीरो यांच्या नियोजनाखाली, त्यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने आणि भंते बोधी धम्मो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे श्रामणेर शिबिर 10 दिवस या ठिकाणी संपन्न होणार आहे। अत्यंत तळमळीनं आणि स्वयंस्फूर्तीनं या ठिकाणी श्रामणेर उपस्थित झालेले आहेत। बौद्ध धम्म हा जगाच्या पाठीवर असा एक धम्म आहे की माणसाचं जीवन हे अत्यंत सुखकर आणि आनंदमय कसं होईल याच्या अनुषंगाने, धम्माच्या नीतिनियमाने माणसाचं आयुष्य हे यशस्वी कसं होऊ शकतो हा सन्मार्ग दाखवणारा हा धम्म म्हणजेच या ठिकाणी श्रामणेर नाव या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे। गेल्या अनेक वर्षापासून धम्माचं कार्य हे मोठ्या गतीने या ठिकाणी मार्गस्थ होत आहे। यामध्ये भारतीय बौद्ध महासभेचं एक प्रमुख उद्दिष्ट आहे, ज्या ठिकाणी ग्राम शाखा बौद्धाचार्य त्या ठिकाणी विहार निर्माण होणं हे प्रमुख उद्दिष्ट आहे। आणि त्याच अनुषंगाने श्रामणेर शिबिराचं आयोजनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या धम्म बांधवाकडून श्रामणेर संघास दुपारचं भोजन असेल, सकाळचा नाश्ता असेल किंवा सायंकाळचं फलार असेल, अशा पद्धतीने या ठिकाणी श्रामणेराला भोजनदानाचं उत्तम काम आमच्या धम्म बांधवाकडून करण्यात येत असतं। आणि असं एक उत्कृष्ट शिबिर या माध्यमातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अत्यंत एक प्रभावी साधन म्हणून याकडे पाहिलं जातं। तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आदर्श महामानवांना त्रिवार वंदन। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या दुसऱ्या अध्यक्षा, चैत्यभूमीचे शिल्पकार, बौद्धाचार्याचे जनक सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला, कर्तृत्वाला त्रिवार वंदन। तमाम बौद्धांच्या राजमाता करुणासागर, ममतासागर, महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या 47 वर्षाच्या धम्म प्रचाराला आणि प्रसाराला त्रिवार वंदन। संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आदरणीय बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव यशवंतजी आंबेडकर आणि सरसेनानी आनंदराज आंबेडकर या तिन्ही आंबेडकर बंधूंना व त्यांच्या कार्याला त्रिवार वंदन। या नांदेड ठिकाणी ज्यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबिर संपन्न होणार आहे, असे या जिल्ह्याचे अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, गाव शाखा अध्यक्ष आणि त्यांचे सर्व टीम यांना माझा सविनय जय भीम। या ठिकाणी हा संघ येथे बसणार आहे 25 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत। या संघासाठी अल्पाहार, भोजनदान, फलाहार हे जे लोक उपासक उपासिका देणार आहेत आणि त्यांना ह्या अन्न देऊन आपल्या पदरामध्ये कुशल कर्म करून त्यांच्या हे संघ त्यांना हे कुशल कर्म करण्याची प्रोत्साहन देत आहे। या ठिकाणी जे प्रशिक्षण होणार आहे, या धम्मामध्ये ज्या चालीरीती आहे, जे नीतिनियम आहेत, ते कसोशीने शिकवल्या जाणार आहे। आणि त्याच्यामुळे अज्ञानी लोकसुद्धा या ठिकाणी प्रशिक्षित होऊन आपलं जीवन हे चांगलं कसं होईल आणि आपल्या येणाऱ्या पिढीवर त्याचे संस्कार कसे होतील याचा विचाराचे गाथोडा हे ते आपल्या घरी घेऊन जाणार आहेत। या धम्मामध्ये सांगतात बुद्ध, धम्म आणि संघ हे याला 3 रत्न संबोधल्या जातं। ह्या संघामध्ये जे बसलेले लोक आहेत, जे शिबिरार्थी आहेत, हे 3 या ठिकाणाहून 3 रत्न घेऊन जाणार आहे। रत्न म्हणजे या समाजामध्ये त्याची किंमत केल्या जात नाही आणि बौद्ध धम्म हा असाच आहे, याची किंमत केल्या जात नाही। अख्ख्या जगाचं लक्ष आज बौद्ध धम्माकडे वळलेलं आहे आणि त्यांच्या मनामध्ये विचार येतो का या धम्मामध्ये आमचं जन्म का झालेला नाही, असे ते मनोमनी विचार करतात। मी शोभा प्रदीप जोगदंड, सर्वांना माझा जय भीम।
रमाई महिला मंडळाची मी अध्यक्ष आहे आणि सिडको हडको परिसरातील पंचशील विहारामध्ये श्रामणे शिबिराचं नियोजन केलेलं आहे आणि हे नियोजन हौसाजी वारघडे सर आणि सुभाष डोंगरे सर यांच्या अध्यक्षतेखाली झालेलं आहे आणि इथं 45 श्रामणेर तयार झालेले आहेत आणि इथलं वातावरण सर्व मंगलमय झालेलं आहे. सर्व महिला, सर्व बालक बालिका सर्व खुश आहेत आणि इथं म्हणजे इथून एक संदेश जाणार आहे की कसं जगायचं, जगण्यासाठी जो संदेश आहे पंचशील अष्टशील हे सर्व काही इथं शिकवणार आहेत आणि हे शिकवण्यासाठी महावीरो भंतीजी आणि बोधिधम्म भंतीजी आहेत आणि इथून पुढे जे काही होईल ते सगळीकडे प्रचार आणि प्रसार धम्माचा होणार आहे.